जिवती ही एक देवी आहे. जिवती ही मुलांची रक्षण करणारी देवी मानली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते आणि पूजा झाल्यानंतर जिवतीची आरती सुद्धा म्हटली जाते, ज्यामुळे मुलांना चांगले आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी समृद्धी आयुष्य लाभते. चला तर मग ऐकूया जिवती मातेची ही सुंदर आरती. जय देवी जय जिवती जननी, जय जिवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी श्रावणेताची आणू प्रतिमा, गृहात स्थापुनी करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊनी कहाणी सांगूया. जय देवी जय जिवती जननी, जय जिवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, सुवासिनींना भोजन देऊ. चणे हळदी कुंकू दूध ही देऊ, आनंदी आरती गाऊ. जय देवी जय जिवती जननी, जय जिवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी सटवीची बाधा होई बाळांना, सोडवी तिथून तुची तयांना मातांना. यासाठी तुझला करी ती प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना. जय देवी जय जिवती जननी, जय जिवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी तुझ्या कृपेने सौख्य नांदू दे, वंशाचा वेल वाढू दे. सेवा हे व्रत हे नित्य घडू दे, मनीचे हेतू पूर्ण होऊ दे. जय देवी जय जिवती जननी, जय जिवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी तर अशा भक्तिभावाने आपण आई जिवती मातेची आरती केली. आई जिवती मातेच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करू की आपल्या प्रत्येकाच्या घरातील लेकराला सुख, आरोग्य, आनंद आणि भरभरून आशीर्वाद दे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करून त्यांना सदैव तुझ्या मायेची आणि कृपेची सावली लाभू दे. जर तुम्ही देखील दरवर्षी जिवती मातेची मनोभावे पूजा करत असाल तर ही आरती नक्की ऐका आणि म्हणा. तसेच ही आरती तुमच्या मनाला भावली असेल, तुम्हाला जर ही आरती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय जिवती माता असे लिहून आपली भक्ती व्यक्त करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतरांनाही करायला सांगा. आणि आई जिवती मातेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो. जय जिवती माता.